विदेशातून भारतामध्ये आयात होणाऱ्या कापसावरचा 11% आयात कर हा भारत सरकारनं 30 सप्टेंबर पर्यंत रद्द केलेला आहे. मुळात भारत सरकारनं हा निर्णय का घेतला? वर करणी दोन महत्वाची कारणं या निर्णयाच्या मागे आहेत आणि त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प प्रशासन हे भारताविरुद्ध किंग ऑफ टेरिफ म्हणजे थोडक्यात भारत जो आहे अमेरिकन मालावर फार मोठ्या प्रमाणावर आयात कर लावतो आणि त्याच्यामुळे भारतामध्ये व्यापार करणं हे अमेरिकेला अवघड आहे, अशा प्रकारची ट्रम्प प्रशासनाची धारणा झालेली आहे. आणि त्यामुळं एक नाही दोन नाही तर तब्बल 50% भारतीय वस्तूंवर कर ट्रम्प प्रशासनानं लावलेला आहे. एक प्रकारे भारत सरकार ट्रम्प प्रशासनाला फ्लेक्झिबिलिटी दाखवण्यासाठी, त्याचबरोबर भारताविरुद्ध हे 50% कराचं एक प्रकारे शस्त्र ट्रम्प प्रशासनानं जे उगारलेलं आहे त्यामध्ये काही सवलत मिळावी म्हणून अमेरिकेमधून भारतामध्ये येणाऱ्या या कपाशीवरचा 11% आयात कर 30 सप्टेंबर पर्यंत शिथिल करण्याचा भारत सरकारनं निर्णय घेतलेला आहे. याच्या मागचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मुळातच ज्या प्रकारे टेरिफ वॉर सुरू झालेलं आहे, एका बाजूला अमेरिकन प्रशासनानं भारताविरुद्ध 50% कर लावलेला आहे, पण भारताचे वस्त्रोद्योग क्षेत्रातले जे कॉम्पिटिटर आहेत, ज्यामध्ये बांगलादेश आहे, व्हिएतनाम आहे, कंबोडिया आहे, यासारख्या देशांवर मात्र फक्त 20% कर अमेरिकन प्रशासनानं लावलेला आहे. म्हणजे भारताचा 100 रुपयाचा शर्ट हा अमेरिकेमध्ये 150 रुपयामध्ये विकला जाणार आहे, तर तोच 100 रुपयाचा बांगलादेश मधला शर्ट हा अमेरिकेमध्ये फक्त 120 रुपयाला तिथल्या ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. मग अशा प्रकारचं रिलेटिव्ह ऍडव्हान्टेज हे भारताच्या कॉम्पिटिटर्सला मिळत असल्यामुळे भारताचा जो डोमेस्टिक ऍपरल सेक्टर मधला मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, म्हणजे थोडक्यात घरगुती या वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना कुठेतरी आधार देण्यासाठी कमीत कमी किमतीमध्ये जर त्यांना विदेशातला कापूस हा जर मिळत असेल तर भारताच्या या वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या कंपन्यांना उभारी मिळेल असा भारत सरकारचा मानस आहे. आणि म्हणूनच भारत सरकारनं या कपाशीवरचा 11% आयात कर हा 30 सप्टेंबर पर्यंत हटवलेला आहे, जेणेकरून रॉ मटेरियल, कच्चा माल जगभरातला हा कपाशीशी संबंधित त्यातल्या त्यात ELS व्हरायटी म्हणजे एक्स्ट्रा लॉंग स्टेपल व्हरायटी ही भारतातल्या या वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या कंपन्यांना कमी किमतीमध्ये मिळेल आणि त्याच्या आधारावर जे काही शर्ट किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र भारताच्या हद्दीमध्ये असणाऱ्या या कंपन्या बनवतील त्या अमेरिकेमध्ये विकल्या जाव्यात म्हणून अशा प्रकारचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे. पण हा निर्णय जरी भारत सरकारने घेतला असला तरी त्याचा खूप मोठा विपरीत परिणाम भारताच्या शेतकऱ्यांवर आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या आणि त्यातही विदर्भ आणि मराठवाड्यातल्या कपाशी उगवणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. एका बाजूला मराठवाडा आणि विदर्भातला कपाशी उगवणारा शेतकरी हा आसमानी संकट त्याचबरोबर सुलतानी संकट या दोन्ही संकटांचा एकदाच मुकाबला करताना आपल्याला दिसतोय. ऑगस्ट महिन्यामध्ये जोरदार पाऊस पडला आणि त्यामुळे त्या पुराच्या परिस्थितीमुळे विदर्भ त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये आणि त्यातल्या त्यात नांदेड जिल्हा असो किंवा वाशिम जिल्हा असो इथल्या शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर फटका बसला आणि त्यामध्ये कपाशीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. हे काय कमी होतं, आता त्याच्या सोबतीला भारत सरकारनं विदेशामधून जी कपाशी, विदेशामधून जो कापूस भारतामध्ये येणार आहे त्यावरची सुद्धा आयात कर हटवलेली आहे. आणि त्याच्यामुळेच असा कयास आहे की येणाऱ्या काही काळामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल 39 लाख बेल, एक बेल म्हणजे साधारणतः 200 किलो, तब्बल 39 लाख बेल एवढा कॉटन, एवढी कपाशी ही अमेरिकेमधून आणि विदेशी मार्केटमधून भारतामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर आयात झालेला कापूस त्या ठिकाणी असेल तर आपल्या शेतकऱ्यांचा साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये हार्वेस्टिंग सीझन म्हणजेच थोडक्यात ही कपास जी मार्केटमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये भारतीय शेतकऱ्यांची, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची येणार आहे त्यांचा मुकाबला ऑलरेडी मार्केटमध्ये 39 लाख बेल कापूस जो दुसऱ्या देशांमधून आलेला आहे त्याच्याशी राहणार आहे. म्हणजेच डिमांड सप्लायच्या गणिताच्या अनुसार, मागणी पुरवठ्याच्या गणिताच्या अनुसार जर मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचा पुरवठा ऑलरेडी मार्केटमध्ये उपलब्ध असेल तर आमच्या शेतकऱ्यांच्या कपाशीला भावच मिळणार नाही.
असा एक कयास त्या ठिकाणी केला जातोय की ऑलरेडी MSP कॉटनसाठी या कपाशीसाठीची जी MSP आहे ती आहे 8,110 रुपये प्रति क्विंटल. ही सगळी परिस्थिती पाहता 8,110 रुपये प्रति क्विंटल एवढा MSP शी रिलेटेड दर सुद्धा आपल्या कपाशीशी संबंधित शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि MSPच्या खाली मार्केट रेटमध्ये आपल्या शेतकऱ्यांना हा कापूस त्या ठिकाणी विकावा लागणार आहे. एका बाजूला आसमानी संकट होतं, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि दुसऱ्या बाजूला सुलतानी संकट म्हणजे भारत सरकारनं विदेशी कपाशीवर आयात कर हा 30 सप्टेंबर पर्यंत हटवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि बाय द वे तो फक्त 30 सप्टेंबर पर्यंतच राहणार नाही तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा काही महिन्यांसाठी भारत सरकार हा आयात कर अशाच प्रकारे शिथिल ठेवण्याची शक्यता आहे. म्हणजेच याचा सरळ फटका हा भारतातल्या त्यातल्या त्यात मराठवाडा आणि विदर्भातल्या कपाशीच्या शेतकऱ्यांना बसणार आहे. एकूणच अमेरिकन प्रशासनाला, ट्रम्प प्रशासनाला खुश करण्यासाठी 50% कर रचना जी आहे त्यामधून आपल्याला काही सवलत मिळावी आणि ट्रेड निगोशिएशन अमेरिकेसोबत व्हावं म्हणून एक प्रकारे जे आहे अमेरिकेला फ्लेक्झिबिलिटी दाखवण्यासाठी त्यांच्याकडे जे आहे एक प्रकारे चर्चेची दरवाजे खुले करण्यासाठी भारत सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. पण त्याचा विपरीत परिणाम भारताच्या आणि महाराष्ट्राच्या कपाशी उगवणाऱ्या शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कारण या मागच्या काही काळामध्ये झालेल्या पावसामुळे तब्बल 20 लाख एकर पेक्षा सुद्धा जास्त शेती ही महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये या पुरामुळे जे आहे बाधित झालेली आहे आणि त्यातल्या त्यात जर अशा प्रकारचा भारत सरकारचा निर्णय असेल तर त्याचा नक्कीच फटका महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बसणार आहे. सरकार एका बाजूला म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताशी कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही, पण दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या या अशा पॉलिसी डिसिजनमुळे खरोखरच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या या कपाशी उगवणाऱ्या शेतकऱ्यांचे अत्यंत वाईट हाल होणार आहेत. एका बाजूला याच पट्ट्यामध्ये मागच्या कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय आणि असं आसमानी आणि सुलतानी संकट जर पुन्हा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर पडणार असेल तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली कृषी अर्थव्यवस्था आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे आणखीन बुरे हाल होणार आहेत अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसते. केंद्र सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करण्याची खऱ्या अर्थानं आज घडीला गरज निर्माण झालेली आहे.